ओम नमः शिवाय. पोथी वाचन या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. 16 सोमवार व्रत कशासाठी केले जाते आणि त्याचे फायदे काय व 16 सोमवार व्रत करण्याचे नियम आपण या व्हिडिओमध्ये जाणणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. श्री शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी 16 सोमवाराचे व्रत श्रद्धेने केल्यास इच्छित फलप्राप्ती होते आणि दुःख, दारिद्र्य, विवंचना, रोग इत्यादी संकटे नष्ट होतात. हे व्रत करण्यास सुख, शांती, संपत्ती व आरोग्य लाभते. मनाला आनंद व समाधान मिळते. दूर गेलेल्या व्यक्तींची भेट होते. संतती प्राप्ती होते. विवाह जमतात. व्यापार करणाऱ्यांना व्यापारास भरपूर फायदा होतो. नोकरी नसणाऱ्यांना नोकरी मिळते. एखाद्या आजारापासून पूर्णपणे बरे होता येते. अशा रीतीने दुःख, दारिद्र्य, दैन्य दूर करून मनशांती प्राप्त करून देणारे हे अतिशय लाभदायी आणि फलदायी व्रत आहे. मनाला समाधान व प्रसन्नता मिळवून देणारे हे व्रत आहे. या व्रताची सुरुवात श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी किंवा कोणत्याही महिन्यातील कोणत्याही सोमवारपासून करता येते. क्रमाने 16 सोमवार करून येणाऱ्या 17व्या सोमवारी या व्रताचे उद्यापन करावे. व्रत करणाऱ्या व्यक्तीने सकाळी स्नान करून सोवळे अथवा धूत वस्त्र नेसून श्री शंकराची मनोभावे पूजा करावी. नमस्कार करून फळांचा, शिऱ्यांचा अथवा खिरीचा अशा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. दिवसभर उपवास करावा. आपली नित्य कामे करावीत. मनात श्री शंकराचे स्मरण करावे. ज्यांना उपास करणे शक्य नाही त्यांनी गव्हाच्या रव्याची गूळ व तूप घातलेला शिरा अथवा खीर खावी. संध्याकाळी स्नान करावे व शंकराची षोडशोपचारे पूजा करावी. पांढरे फूल व 3 पाने असलेले बेल वाहावेत. 16 सोमवाराच्या पोथीचे वाचन करावे. 16 सोमवाराच्या पोथीचे वाचन करायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. श्रोत्यांनी तेही नक्की ऐकावे. कैलास राणा शिवचंद्रमौळी ही शिवस्तुती म्हणून लवथी विक्राळा ब्रह्मांडी माळा ही शंकराची आरती म्हणावी. नंतर शंकराचे ध्यान करावे. मनातल्या मनात श्री शंकराला आपली इच्छा सांगून ती पूर्ण करण्याची प्रार्थना करावी. गव्हाच्या कणकेचा गूळ तूप घालून केलेल्या चुरम्याचा नैवेद्य दाखवावा व सर्वांना प्रसाद वाटून व्रत करणाऱ्या व्यक्तीने तो प्रसाद ग्रहण करून उपास सोडावा. या प्रसादात तसेच त्या दिवशी केलेल्या इतर पदार्थातही मीठ घालू नये. अशा पद्धतीने 16 सोमवाराचे व्रत पूर्ण झाल्यावर 17व्या सोमवारी व्रताची सांगता करावी. या दिवशी प्रसादासाठी गव्हाच्या 5 किलो कणकेचा चुरमा तयार करावा. त्याने 3 भाग करावेत व एक भाग देवळात श्री शंकरासमोर ठेवावा. दुसरा ब्राह्मणांना द्यावा व तिसरा भाग घरी आणून कुटुंबातील सर्व मुला माणसांना देऊन स्वतः ग्रहण करावा. उद्यापनाच्या दिवशी कुंकू, शेंदूर, हळद, गुलाल, पांढरे फूल, अष्टगंध, धूप, अक्षदा, कापूर, नारळ, सुपारी, बेलाची पाने, नैवेद्य इत्यादी 16 जिन्नस पूजेच्या साहित्यात घेऊन देवळात जावे. श्री शंकराची यथासांग पूजा करून 108 किंवा 1008 अशी 3 पाने बेलाची वाहावीत. नमस्कार करून आपली इच्छा पूर्ण करण्याची श्री शंकराला प्रार्थना करावी व नैवेद्य दाखवावा. उद्यापनाच्या दिवशी देवळातून घरी आल्यावर 16 सोमवाराची पोथी वाचावी व शिवस्तुती म्हणून आरती करावी व प्रसाद वाटावा. देवळात जाणे शक्य नसल्यास घरीच ब्राह्मणास बोलवून देवळात करायच्या सर्व गोष्टी कराव्यात अथवा पूजेची कॅसेट लावून किंवा पोथीवरूनही सर्व गोष्टी स्वतःच करता येतात. या दिवशी कुटुंबातील सर्वांनी पंचपक्वानाचे भोजन करावे. गाईला चारा द्यावा. हे व्रत भक्तिभावाने करावे. उगाचच देवाजवळ आपल्या श्रीमंतीचे वैभवाचे प्रदर्शन करू नये. नम्रतेने व श्रद्धेने देव संतुष्ट होतो, कारण देव भक्तीचा भुकेला आहे.
अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे 16 सोमवाराचे व्रत करताना लक्षात घ्यायचे आहे आणि व्रतास आरंभ करावा. हर हर महादेव.